नाही बघा, आज 7-8 दिवस झाले या अवकाळी पावसामुळे आपण बघितलं तर की एवढं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जे आपण तांदूळ म्हणजे भात आहे त्याला अक्षरशः मोड आलेला आहे. म्हणजे जशी पाटील साहेबांनी सांगितलं की हे तण जे आहे हे जनावरं खाऊ शकत नाही आणि भात आहे हे माणसं खाऊ शकत नाही, अशा पद्धतीचं ते सर्व आपण या ठिकाणी बघितलं. आपण म्हणालात की मागची जी भरपाई आहे, आपण तहसीलदाराशी आता पाटील साहेबांनी फोन लावून ऐकलं की 1-2-3 दिवसांनी ते आपल्या अकाउंटला जमा करणार आहेत. ते थोडंसं KYC वगैरे झालेलं नाही, त्याच्यामुळं ते झालं नाही. त्याच्यामुळे आता ते पुन्हा 1-2 दिवसांनी ते करतील. ही जी परिस्थिती आहे भिवंडी ग्रामीणमध्ये सर्व ठिकाणची आहे. ही भिवंडीची असेल, वाड्याची असेल, सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे. एवढा पाऊस तर दिवसाभर अख्खा शेतकरी भात कापतो आणि रात्री पाऊस पडतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये ते जे कापलेलं पीक आहे तेही येत नाही. आता आपण बघितलं या ठिकाणी सर्व मोड आलेलं आहे. तो शेतकरी एवढा संकटात आहे, हवालदिल झालेला आहे. ते आम्हाला शासनाकडून मदत ही तात्काळ झाली पाहिजे. तर दिवाळीच्या याच्यामध्ये आपण सांगितलं तर त्यांना मदत मिळणार आहे, तर तीच मदत नाही मिळाली तर हे दुसरं एवढं मोठं आघात त्यांच्यावर झालेला आहे. म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना जाऊन आता भेटणार आहे. आज कॅबिनेटही आहे, त्याच्यामध्ये ही परिस्थिती जी इथली उद्भवलेली आहे ती तिन्ही माननीय मंत्र्यांना जाऊन सांगणार आहे आणि त्याचं जे मोड आलेलं जे भात आहे ते त्यांना दाखवणार आहे की माझ्या तालुक्यातील ही परिस्थिती बघा आणि त्यांना तात्काळ मदत करा. मी शेतकरी आहे, या शेतकऱ्याची काय पोझिशन आहे, काय कंडिशन आहे ती बघितली साहेबांनी आणि सर्व कॅमेरामॅन सर्व येऊन इथे सर्व पाणी केली. काय करायचं काय, मी आता आत्महत्या करू का काय? ही वेळ माझ्यावर आलेली आहे. साहेबांनी सुद्धा माझं चालतं रे, करायचं का? आम्ही शेतकरी सगळ्याचं कसं माझं सगळं शेतकरी असं अनेक शेतकरी आहे ते पेवडी तालुक्यातले. सर्वच्या परिस्थिती वाईट कठीण आले. कसली दिवाळी आमची गोड गेले, गोड कायले गेलेली दिवाळी आमची, परत पंचनामा व्हावे आमचे. तर आम्ही काय ते थोडंफार आम्हाला मिळेल त्यातून फुलाची पाकळी नाही तर आम्हाला काही मिळणार नाही याच्यात. आम्ही कोणाकडे अपेक्षा करायची? सरकारकडे नाही करायची, मग कोणाकडे करायची? कोण आम्हाला देणार आहे नुकसान भरपाई आमची? काय करते आत्महत्या? आम्हाला शेवटी लाच विलाज आम्हाला उपाय तोच राहिले.